नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये स्वागत. आज आपण आलो आहोत चुडावा या गावामध्ये. जवळपास या ठिकाणी आपण पाहतोय की सोयाबीन तर वाहूनच गेलं आहे, सोयाबीनबरोबर माती देखील वाहून गेली. आणि माती म्हणजे आता पूर्ण दगडं असं ओपन दिसालेत. कारण की अनेक वेळा शेतकरी आपला शेतातलं जर एखादं पीक जर वाहून गेलं तर सहनशक्ती राहते, परंतु जर शेतामधली माती वाहून गेल्यानंतर काय करायचं, आता नंतर खरीपमध्ये काय पेरायचं, प्रचंड मोठी बिकट अवस्था झाली. प्रत्येकांना मनाला झोप येत लागत नाही. प्रत्येक माणसाला भयानक कुठे परिस्थिती निर्माण होती शेतकऱ्यासोबत. आणि शेतकऱ्यासोबतच जवळपास मराठवाड्यामध्ये अनेक सामाजिक नेते असतील, राजकीय नेते असतील, सर्वजण येत आहेत. त्याचबरोबर आज या चुडावा गावामध्ये आपण पाहतो की ते सोयाबीनचा प्लॉट आहे. सोयाबीन म्हणजे फार म्हणजे आता लगेच कापायला आलेलं होतं. मुगाच्या वेळेस तसंच झालं, मूग उडीत तसाच गेला. आता सोयाबीन कापणी कुठेतरी आली होती. शेतकऱ्यांची अनेक स्वप्न होती, माझ्या मुलाचं काहीतरी होईल, शिक्षणासाठी पैसे होतील, मुलीचं लग्न चांगलं मी करेल, परंतु हे सगळं स्वप्न हे पाण्याबरोबर वाहून गेले. खायला दाणा नाही, राहायला जागा नाही, आम्हाला काही नाही. एवढं व्यवस्थित राहणार दुकानात आम्हाला खिचडी आणून आम्हाला शाळामध्ये एवढा घराची व्यवस्था मुख्य आहे. त्याची मागणी पुढा सोडून जायचं नाही. त्यांना तहसीलदार साहेब म्हणले जरा पुढा बसा, त्याचं गाव सोडून जायची इच्छा नाही. आणि पुण्यामध्ये त्याला जागा घ्यायला एवढे पैसे नाहीत. जागेची किंमत 2 लाख 2.5 लाख झाली. त्यांना काही जणांनी घेतले तर काही फलाटे, काही जणांनी घेतले नाही. आणि त्याचं खरं घरकुल मंजूर करून आणि बस बाकी एकदा घरकुल झाले ते करून खातात. आणि ते घरकुल काय झाले त्याने घेतले तर मला लई खड्ड्यात होतात, ते उठवणार त्याला काय कपडा सुधारणार नाही त्याच्यावर. आता इतक्याला पाण्यात आता आपण जाऊ शकत नाही त्याच्यात. शाळेतून तिला 2-3 दिवस राहू द्या म्हणलं तर तहसीलदार साहेबांनी राहू दे माहिती थांबा मावशी, तुमच्या समस्या सोडण्यासाठी चालू ते खरं जाऊ द्या. नंतर आता किती लाईट बंद करा म्हणा, लाईट बंद करा त्या गाडीच्या, लाईट बंद करा, लाईट बंद करा. त्यांना 5,000 रुपये द्या तुमच्या हातात. ते बघा बापू, सगळ्यामध्ये तुम्ही काय करा, ते साहेबांनी दिले 5,000 रुपये घे मला 5,000. आणि ही परिस्थिती पाहणी करताना आज या चुडावा गावामध्ये भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ मुरकुटे यांनी आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच दौरे केलेत. त्यासोबत आज ते चुडावा या गावामध्ये आलेत. आपण पाहूया त्यांनी कशा प्रकारची पाहणी केली आणि काय होणार. आज आपण जवळपास गंगाखेड विधानसभा मतदारसंघात बऱ्याच गावांना भेटी दिल्या. कशी आहे शेतकऱ्यांची परिस्थिती? परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये आज आम्ही दिवसभर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यासह पाहणी केली. पुष्कळ ठिकाणी म्हणण्यापेक्षा असं एकही ठिकाण शिल्लक नाही की तिथं नुकसान झालं नाही. प्रत्येक शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले, अतोनात नुकसान झाले. आणि शेताचं तर नुकसान झालेच झाले, पण जे काही नदीकाठचे जे काही भाग आहे, शेती आहे, त्या शेतीमध्ये सगळी शेती अशी खरडून गेली. आज आम्ही पालम तालुक्याचा, गंगाखेड तालुक्याचा दौरा करून आता आम्ही चुडावा येथे आहोत. आता इथं अक्षरशः परिस्थिती अशी आहे की हे सोयाबीन लावलं, सोयाबीनच्या वरून पाणी वाहिले आणि ही जमीन खरडून गेली. म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपण पीक पेरण्यासाठी मातीची गरज असते, ती मातीच राहिली नाही अशी परिस्थिती आहे. आणि ही जी काही जमीन आहे ही जर दुरुस्त करायची असेल तरी शेतकऱ्यांना लाखो रुपयामध्ये खर्च येणार आहे. माझे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या माझ्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सगळ्यांचे देवाभाऊ यांना मी विनंती करतो की साहेब, सगळं तोंडाला आल्याला सगळं शेतकऱ्यांचं पीक गेलं आहे. आपण त्यांच्या पाठीमागं खंबीर उभा टाकावं. कमीत कमी हेक्टरी शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000 जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत आपण मदत करावी. ही मदतसुद्धा शेतकऱ्यांना तुटपुंजीच राहणार आहे. आणि याचबरोबर आम्हाला असं वाटतं आहे, आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं मत घेतलं की साहेब, आपण जनतेच्या पाठीमागं भक्कम उभा राहणारं नेतृत्व आहात. आणि आपण ही जी काही हेक्टरी मदत आहे, मग ती किती असो, 50,000 असो, 75,000 असो, लाख असो, याचबरोबर शेतकऱ्यांच्या अंगावर असणारं सर्व कर्जमाफीसुद्धा करावी, एवढी आमच्या सगळ्यांतर्फे साहेब तुम्हाला विनंती. आपण नक्कीच या विनंतीचा, आमच्या मागणीचा आपण विचार कराल. आणि साहेब, आपलं नेतृत्व हे जनतेच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार आहे. आपण सर्व शेतकऱ्यांना न्याय देताल ही अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण साहेब शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहू. धन्यवाद.
नक्कीच भाजपाचे परभणीचे नेते संतोषबाब मुरकुटे यांनी देखील आज पाहणी केल्यानंतर त्यांनी देखील मुख्यमंत्री साहेबांनी सरकारला विनंती केली किंवा जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, कमीत कमी 50,000 रुपये तरी हेक्टरी ही मदत मिळाली पाहिजे. त्यासोबत आपल्याला काही शेतकरी आहेत. बाबा, कशी आहे परिस्थिती सध्या? काहीच राहील ना आमच्या साहेब. चक सोयाबीन गेली, शेंगाला उभ्या पिकाला इतकाले मोड आली शेंगायला हाताच्या रुपयाचं काय उत्पन्न होत नाही आता. 1 रुपया काय राहणार? काहीच नाही, काहीच होणार नाही. कापूस कसं आहे? कापूस सगळे काहीच राहणार, काहीच पाहायचं काम नाही. काय वाटतंय सरकारने आम्हाला भरपूर साहेब, कापसामध्ये जी बोंड आहे, नुसतं दिसायला बोंड आहे, पूर्ण बोंड नासून गेलेत. ते येसता सुद्धा येत नाही. बाई 50 रुपये किलोनं म्हणलं तरी येत नाही, पुन्हा मिळत नाही. आणि आज 17-18 हजार रुपये सोयाबीन पेरून खर्च झाला आहे, ते सुद्धा निघत नाहीत. कापणीसुद्धा आमच्या याच्यावर आली आहे. माझं वय आता 61 वर्ष आहे. माझ्या आयुष्यातही एवढं पाणी पडलं नाही माझ्या गावामध्ये. बहुत साऱ्या परिसरातही पडले आणि आमच्या गावात पडले, तालुक्यातही पडले, पण एवढी भयानक परिस्थिती कधीच नव्हती. त्याच्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे साहेबांच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर आमची कुठलीच परीक्षा घेऊ नका. दुसरी कर्ज माफ करा, 100% आमचं कर्ज माफी करा. आणि या बँकेचा तगाला लागलाय काही शेतकऱ्याच्या मग ते बंद करा. आणि मग नंतर काय तुमची मदत द्यायची ते तुमच्या कोण्या निकषाप्रमाणे मदत द्यायची. मला आधी कर्ज माफ करा, निकष कोण्या मदत द्या. गोरगरिबाच्या घरात पाणी गेलं. आमच्या गावामध्ये कालच रेस्क्यू करून टेलरला आमच्या वाचीलं. त्याचे आभार मानतो आम्ही तहसीलदार साहेबाचे की त्यांनी ताबडतोब टीम वाट लावली म्हणून आमचे आज जिवंत टेलर साहेब आम्हाला पाहायला मिळाले. त्यांचे ढोरं आणि बाकी गावामध्ये नदीवाले लोक त्यांना घर नाही आणि त्यांचे सुद्धा 5-50 घरं पाण्यामध्ये येतात आजही. आणि ते शाळेमध्ये आजही आसरा करून थांबलेले आहेत. तर गावाला सुद्धा विनंती, आमच्या गावामध्ये फारच नुकसान मोठी झाली. मला कळतं तशी एवढी नुकसान झालं नाही. लवकरात लवकर शासनानं आमच्यापर्यंत ही मदत पोहोचावी एवढीच विनंती करतो मी गावाल्याच्या वतीनं. या माध्यमातून आपण सरकारला काय मागणी करायला, म्हणजे किती मदत केली पाहिजे? हेक्टरी किती मदत केली पाहिजे? कमीत कमी आता साहेबांना सांगितलं 50,000. आता हे बघा, अपेक्षा तर पूर्ण होतच नाही आमची, हे तर आम्हाला माहिती आहे. पण काहीतरी त्यांनी जरा पिकाबरोबर गुरंढोरं काय लागायचं? गुरंढोरं साहेब बरेच गेले शेतकऱ्याचे आणि त्याचे पंचनामे नाहीत किंवा त्याच्या हे डॉक्टर लोक म्हणतात त्याचं पोस्टमार्टम करा. आता कोंबडी आहे तर पोस्टमार्टम असं असतंय का साहेब? मला सांगा, काही जनावरं गेले, लहान लहान वाहून गेले, मग ते काय शेतकऱ्याची एवढी नसती. ते अशा कागदपत्राच्या अटीमध्ये आम्हाला ठेवू नका. अशा कागदपत्राच्या अटीत ठेवलं तर काय होणार आहे मला सांगा? हां, ह्या चुकीच्या आता ऐनवेळेला पाणी आलं आणि त्याच्यात वाहून गेलं ना, त्याला ते कोठून जनावर हुडू आम्हाला सापडणार आहे? त्यांचं कसं पोस्टमार्टम करायचं? त्यांच्या 100-150 कोंबड्या गेल्यात. यांनी तलाट्याला सांगितलं की साहेब आमच्या कोंबड्या गेल्यात, तर ते तलाठी म्हणले पोस्टमार्टम रिपोर्ट आणा. आता कोंबड्याचं कुठं पोस्टमार्टम होते का? जनावरात होते का? सापडते का? वाहून गेल्या जनावरात डॉक्टर साहेबाला बोलतो, डॉक्टर साहेब म्हणतात कोंबडे कुठं? तलाठी साहेबाला म्हणलं कोंबडे वाहून गेले. माझं रेस्क्यू करून मला बाहेर काढलं ना, माझ्या 2 म्हशी त्याच्यापैकी एक जिवंत कुठं वाहून गेली आणि 2 दिवसापासून शोध करायला पता नाही. आणि एकीचं PM केले. ते PM शासनानं काहीतरी जनावरांसाठी काहीतरी दिले वाटते. काही मला आणखी तर रुपये मिळाला 27 तारखेला. पंचनामे करून काहीतरी जाहीर केली होती. ते आता पंचनामे, कागद पत्र हे कुठपर्यंत आम्ही करायचे? म्हणजे जर एखादी चांगली म्हैस गेल्यानंतर शासनाने किती दिलं पाहिजे मदत एका म्हशीमध्ये? अरे 1.5 लाख रुपयाची किंमत आहे म्हशीची. तर शासन काय ठरविते आणि काय देतंय? आम्ही किती जरी 2 लाख मागितले थोडीच देणार आहे. ते त्यांचा निकष ठरायला पाहिजे. आमची उपजीविका काय? नक्कीच. त्यासोबतच या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष दिसते. भाऊ, आपण प्रशासनाला काय सांगाल? काय आणि प्रशासनाला माझं एकच सांगणं आहे की खरी परिस्थिती ग्राउंडवर जाऊन, शेतात जाऊन बघितली पाहिजे. आणि खरं किती नुकसान झाले अंदाजे न काढता प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. मग ते शेताची असेल, गुराढोराची असेल, कुठं कोंबड्या असेल, जनावर असतील, सगळ्याची घराची असेल, हे प्रत्यक्षात त्यांना असं व्यवस्थित प्रॅक्टिकली एक माणुसकीच्या नात्यानं पंचनामा करून ती मदत मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पांधन रस्ते राहिले नाही साहेब. पांधन रस्ते पुन्हा दुरुस्ती करावं लागतात. शेती भीती पडल्या, शेतच्या विहिरी बुजल्या आता, लोक शेतकऱ्याच्या विहिरी सुद्धा बुजल्या आता. आणि आज चारा नाही जनावरला. आज परिस्थिती इतकी भयानक आहे आज इतकी की प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये आज पाणी आहे. आमच्या गावामध्ये 2 दिवस झालं आमच्या इथे स्वयंपाक केला नाही साहेब. इतकी परिस्थिती बेकार आहे. कमीत कमी 1000 फूट अंतरानं खाली खड्ड्यात आहे. म्हणून आम्हाला एवढं माझे लवकरात लवकर कर्जमाफी करून घोषणा करा. अशी निकष कोटले लाईत बसू नका. निकष लावस तर आमचा जीव जाईल साहेब. आणखी पुन्हा पाणी पडेल, मग आमचं तर हातबाहेर गळून जातील आणि लई शेतकरी, लई लोकांची घरं पडतील गावामध्ये. नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झाले. सर्वांनीच मागणी केलेली आहे. या ठिकाणी गंगाखेड आणि पालम पूर्णा या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं देखील याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण की जर आपण शेतामध्ये येऊन पाहिलं तर ही जी परिस्थिती आहे, पूर्ण दगड धोंडे उघडलेत. आणि त्यासोबतची आपण जर पाहिलं तिकडची परिस्थिती, तर एक डोळ्यामध्ये सगळ्यांचे अश्रू येतात. आणि एक प्रचंड ही परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी
जे काही लोकप्रतिनिधी असतील, पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या सगळ्यांनीच मराठवाड्यामध्ये लक्ष देऊन मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि मदत देते वेळेस कुठल्याही प्रकारचे प्रशासनाच्या माध्यमातून आडपाटे न येऊ देता थेट शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणं गरजेचं आहे. त्यासोबतच जे ओला दुष्काळ जाहीर करा, या माध्यमातून जे पीक कर्ज असाल त्याचा तगादा लागलेला आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांची राहिलेली फीस असेल, या बऱ्याच गोष्टीला मदत होणार. त्यामुळे ओला दुष्काळ देखील जाहीर करावा अशी देखील इथल्या नागरिकांकडून आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. धन्यवाद.